नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. धुळे जिल्ह्यातून येथे विक्रीसाठी आणलेला 55 किलो गांजा पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडला आहे. यामध्ये नाशिक येथील गांजा तस्कराला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई आळंदी भागात करण्यात आली. नूर मोहम्मद गफ्फार पिंजारी, वय वर्ष 45, राहणार वडाला गाव, जिल्हा नाशिक, असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक आळंदी ते दिघी हद्दीत वाहनांची तपासणी करत असताना आळंदी घाट येथून एक मोटार भरधाव येताना दिसले. या मोटारीबाबत संशय आल्यानं पोलिसांनी ती थांबवून वाहन चालक पिंजारी यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला. वाहनाची तपासणी केली असता वाहनातील पोत्यात 55 किलो 690 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. गांजा, मोटार आणि 2 मोबाईल फोन असा एकूण 32,95,500 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सदरची कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस अंमलदार विजय दौंडकर, गणेश करपे, निखिल वरपे, तांत्रिक विश्लेषण विभागाचे प्रकाश ननावरे आदींच्या पथकाने केले. खेड तालुक्यात महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचंड विजयाची 2014 मधील शिवसेनेचे उमेदवार सुरेश भाऊ गोरे यांच्या विजयाशी तुलना होऊ लागली आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत बाबाजी काळे यांचा सुमारे 51,743 मतांनी दणदणीत विजय झाला. बाबाजी काळे यांना 1,50,152 एवढी मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप मोहिते पाटील यांना 98,409 इतकी मते मिळाली. 2014च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे सुरेश गोरे यांना 1,03,207 मते मिळाली होते, तर राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते यांना 70,489 इतकी मते मिळाली होते. या निवडणुकीत भाजपचे शरद बुट्टे यांना अवघी 16,505 मते मिळाली होते. 2014च्या विधानसभा निवडणुकीत देखील मोहिते यांच्या विरोधात मोठा असंतोष होता. अनेक कार्यकर्ते मोहिते यांच्या कारभाराला त्रासून एकत्र आले होते. त्यामुळे मोठ्या फरकाने मोहिते यांचा पराभव झाला होता. यंदाच्या निवडणुकीत देखील मोहिते यांच्या विरोधात सुप्त लाट निर्माण झाली होती. त्यामुळे बाबाजी काळे यांना 1,50,152 एवढी मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप मोहिते पाटील यांना 98,409 मतांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत अनेकांनी केवळ समोरासमोर विरोध नको म्हणून पडद्याच्या आडून भूमिका ठरवल्या होत्या. त्याचा मोठा लाभ बाबाजी काळे यांना झाला. बाबाजी काळे यांचा दांडगा जनसंपर्क आणि दिलीप मोहिते यांच्या विरोधात असलेल्या सर्व पक्षीयांची साथ मिळाल्यानं त्यांनी आजवरच्या इतिहासात सर्वाधिक मते घेत मोहिते यांना पराभवाची धूळ चारली. या निवडणुकीत बाबाजी काळे यांच्यासोबत असलेल्या काही जणांनी जरी आतून वेगळे काम केले असले तरी महायुतीतील अनेकांनी आपले राजकीय अस्तित्व पणाला लावून पक्षविरोधी भूमिका घेत बाबाजी काळे यांना खंबीर साथ दिली असल्याचं प्रचंड मताधिक्याने स्पष्ट झालं आहे. खेड आळंदी विधानसभा 2024च्या निवडणुकीत यंदा 13 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. खरी लढत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच झाल्याचं मतमोजणीनंतर स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली पाहूयात. बहुजन समाज पक्षाचे अनिकेत गोरे यांना 955 इतकी मते मिळाली. दिलीप दत्तात्रय मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना 98,499 मते मिळाली. बाबाजी रामचंद्र काळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांना 1,50,152 मते मिळाली. रवींद्र रंधवे, वंचित बहुजन आघाडी यांना 2,940 मते मिळाली. अमर मच्छिंद्र बोराडे अपक्ष यांना 1,382 मते मिळाली. अमित गडदे अपक्ष यांना 234 मते मिळाली. काळे प्रकाश जिजाबा अपक्ष यांना 194 मते मिळाली. गायकवाड निळोबा चांगदेव अपक्ष यांना 181 मते मिळाली. बनसोडे सागर गंगाराम अपक्ष यांना 2,003 मते मिळाली. भूदेव शिंदे अपक्ष यांना 491 मते मिळाली. साहेबराव नारायणराव जाधव अपक्ष यांना 1,618 मते मिळाली. सुनील विठ्ठल पवार अपक्ष यांना 553 मते मिळाली. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी 5,000 कोटीच्या विकास कामांची गर्जना करत प्रचारात आघाडी घेतली. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी विविध गावातून गावभेट दौरा करून विकास कामांची भूमिपूजने करत विकास कामांचा गाजावाजा लाखो रुपयांच्या जाहिराती माध्यमांना देत मोठा गाजावाजा केला. लाडक्या बहिणींचे महसूल यंत्रणेला हाताशी धरून ठिकठिकाणी मोठे मोठे महिला मेळावे घेतले. मात्र त्यांच्याकडे महिला मतदारांनी देखील पाठ दाखवल्याचे या मतमोजणीनंतर दिसून आले. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे गाव असलेल्या शेलपिंपळगाव भागात देखील मशाल चांगलीच धगधगली. मोहितेवाडी, पिंपळगाव, दौंडकरवाडी भागात बाबाजी काळे यांनी अपेक्षेपेक्षा अधिक मते घेतली. ज्या भागात मोहिते सध्या वास्तव्यास आहेत त्या राजगुरुनगरसह सातकरस्थळ भागात आणि बाबाजी काळे यांच्या जिल्हा परिषद गटात आमदार मोहिते मोठ्या मतांनी पिछाडीवर पडल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांना मतदारसंघातील 389 मतदान केंद्रात एकूण पडलेल्या मतांची आकडेवारी पाहता दिलीप मोहिते समर्थकांच्या गावातच मतदारांनी बाबाजी काळे यांच्या पारड्यात भरघोस मतांचा पाऊस पडल्याचे पाहावयास मिळत आहे। त्यामुळे तत्कालीन आमदार दिलीप मोहिते यांच्या सभोवताली असलेल्या कार्यकर्त्यांच्या बाबत सामान्य मतदारांमध्ये कमालीचा असंतोष असल्याची बाब समोर आली आहे। महाविकास आघाडीचे बाबाजी काळे यांचे गाव असलेल्या काळेचीवाडी येथे बाबाजी काळे यांना 624 तर मोहिते यांना 90 मते मिळाली। पाडळी मतदान केंद्रावर काळे यांना 523 तर मोहिते यांना 102 मते मिळाली। पांगरी मतदान केंद्रावर काळे यांना 403 तर मोहिते यांना 72 मते मिळाली। बुट्टेवाडी मतदान केंद्रावर बाबाजी काळे यांना 691 तर मोहिते यांना 66 मते मिळाली। यावरून 2 आकड्यावरच मोहितेंना समाधान मानावे लागले, तर दुसरीकडे आमदार दिलीप मोहिते यांच्या गावात देखील बाबाजी काळे यांना मतदारांनी पसंती दिल्याचे चित्र पाहावयास मिळाले। पिंपळगाव येथे 3 मतदान केंद्रावर बाबाजी काळे यांना 369 आणि 352 व 168 मते पडली। आमदार मोहिते यांना 654 आणि 352 व 302 मते मिळाली। मोहितेवाडी येथे 205, काळे यांना तर 460 मते, मोहिते यांना मते मिळाली। दौंडकरवाडीत 2 मतदान केंद्रावर काळे यांना 393 आणि 384 मते मिळाली, तर आमदार मोहिते यांना 442 आणि 572 मते मिळाली। यावरून आमदार मोहिते यांना त्यांच्या गावाच्या परिसरात देखील फारसे मताधिक्य मिळाले नसल्याचे दिसून येत आहे। त्यातच दिलीप मोहिते यांनी निवडणूक काळात पोहोचवलेली संसाधने विश्वासू कार्यकर्त्यांनी पुढे पोहोचवली नसल्याच्या अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत। खेड आळंदी विधानसभा निवडणूक 2024 मध्ये माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या सगळ्या बालेकिल्ल्यांना नवख्या बाबाजी काळे यांनी सुरुंग लावला। सुरुवातीपासून काळेंनी आघाडी घेतली होती। तालुक्यातील सर्व गावांत दिलीप मोहिते व बाबाजी काळे यांना नेमकी किती मते मिळाली याबाबत आमच्या स्थानिक पत्रकारांनी गावनिहाय कोणाला किती मते मिळाली याची माहिती दिली। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातले शिवसेना युबीटीचे जे अधिकृत उमेदवार होते बाबाजी काळे यांचा सुमारे 51,743 मतांनी दणदणीत विजय झाला। बाबाजी काळे यांना तब्बल 1,50,152 मतं मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन आमदार दिलीप मोहिते पाटील यांना 98,409 मतं मिळाली। टपाली मतदानात देखील उच्चांकी 800 पेक्षा अधिक मतं काळे यांनी घेतली होती आणि पहिल्या फेरीपासून त्यांनी आघाडी घेतली ती शेवटच्या 20व्या फेरीपर्यंत कायम होती। तर त्यांना आपण जर बघितलं विधानसभा 2024च्या निकालामध्ये बूथनिहाय म्हणजे प्रत्येक गावामध्ये त्यांना किती मतं मिळाली ते जर आपण बघितलं तर भीमाशंकर मध्ये बाबाजी काळेंना 45 मतं मिळाली, तर दिलीप मोहितेंना 122। बोरगिरी भिवेगावमध्ये बाबाजी काळेंना 190 तर मोहितेंना 216। कारकुडीमध्ये काळेंना 124 तर मोहितेंना 83। टोकावडेमध्ये काळे यांना 239 तर मोहितेंना 156 मते मिळाली। मंदोशीमध्ये काळेंना 322 तर मोहितेंना 52 मते मिळाली। धुवली शिरगावमध्ये काळेंना 238 आणि मोहितेंना 152 मते मिळाली। त्याच्यानंतर नायफडमध्ये काळेंना 374 आणि मोहितेंना 136 मते मिळाली। नायफडच्या दुसऱ्या बूथवरती काळेंना 304 तर मोहितेंना 76 मते मिळालीत फक्त। त्याच्यानंतर डेहनी गावामध्ये बाबाजी काळेंना 460 आणि मोहितेंना 257। खरोशीमध्ये काळे 280 मोहिते 200। आव्हाटमध्ये काळे 203 मोहिते 205। आव्हाटच्या दुसऱ्या बूथवरती काळे 297 आणि मोहिते 129। वाळदमध्ये 2 बूथ होते, तिथं काळेंना प्रत्येकी 299 229 मतं मिळाली, तर मोहितेंना 205 आणि 129 मतं मिळाली। गुंडळवाडीमध्ये काळेंना 491 आणि मोहितेंना 208। बुरसेवाडी बीबीमध्ये काळेंना 505 मोहितेंना 162। दरकवाडीमध्ये काळे 103 मोहिते 151। वाड्यामध्ये काळे 170 मोहिते 293। लांडगेवाडीमध्ये काळे 235 मोहिते 210। वाड्यामध्ये 3 बूथवरती काळेंना प्रत्येकी 351 400 342 आणि 370 अशी मतं मिळाली, तर मोहितेंना 308 323 आणि 318 अशी मतं मिळाली, जिथं प्रत्यक्षात मोहितेंना आघाडी मिळणं अपेक्षित होतं। सुरकुंडी माझगावमध्ये काळेंना 261 आणि मोहितेंना 151। गोरेगावमध्ये काळेंना 205 मोहितेंना 135। चिखलगावमध्ये काळेंना 347 मोहितेंना 392। कळमोडीमध्ये
काळींना 154, मोहित्यांना 212. एकलहेरे धामणगावमध्ये काळींना 301, मोहित्यांना 186. शेंदुर्लीमध्ये काळींना 203, मोहित्यांना 71. धामणगाव खुर्दमध्ये काळींना 247, मोहित्यांना 163. घोटवडीमध्ये काळे 367, मोहिते 240. मोरोशीमध्ये काळे 139, मोहिते 140. खरपूडमध्ये काळे 191 आणि मोहिते 141. त्याच्यानंतर पाभे भोमाळेमध्ये काळे 327, मोहिते 77. वांद्र्यामध्ये काळे 279 आणि मोहिते 160. तोरणे खुर्दमध्ये काळे 184, मोहिते 40. भलवडी आढेमध्ये काळे 327, मोहिते फक्त 83. त्यानंतर विराममध्ये काळे 447 आणि मोहिते फक्त 92. परसुलमध्ये काळे 193, मोहिते 145. कुडेमध्ये काळे 556 आणि मोहिते फक्त 140. कुडे खुर्दमध्ये काळे 157, मोहिते 111. येनिये बुद्रुकमध्ये काळे 272, मोहिते 219. येनिये खुर्दमध्ये काळे 93, मोहिते 103. देवशीमध्ये काळे 177, मोहिते 223. त्यानंतर वाजवणीमध्ये काळे 208 आणि मोहिते 90. साकुर्डीमध्ये काळे 350, मोहिते 148. साकुर्डीच्या दुसऱ्या बूथवरती काळे 295, मोहिते 165. कोयाळीतर्फे वाडा कहूमध्ये काळे 270, मोहिते फक्त 91. वेताळेमध्ये काळे 508, मोहिते 145. वेताळेमध्ये दुसऱ्या बूथवरती काळे 547, मोहिते 204. कडदे गावामध्ये काळे 433, मोहिते 216. कडदेच्या दुसऱ्या बूथवरती काळे 411, मोहिते 158. कान्हेवाडी बुद्रुकच्या 2 बूथवरती काळे अनुक्रमे 411 आणि 337 आणि मोहिते अनुक्रमे 181 आणि 130, म्हणजे निम्म्यापेक्षा तिपटीपेक्षा जास्त फरक आहे. त्याच्यानंतर मिरजेवाडीमध्ये काळे 565, मोहिते 119. पापळवाडीमध्ये काळे 480, मोहिते फक्त 95. बहिरवाडीमध्ये काळे 453, मोहिते 362. आखरवाडीमध्ये काळे 372, मोहिते 293. चासमध्ये काळे 441, मोहिते 298. चास गुंजवठामध्ये काळे 451, मोहिते 177. कमानच्या 2 बूथवरती काळे अनुक्रमे 471 आणि 472 आणि मोहिते फक्त 147 आणि 122. मोहकलमध्ये काळे 507 आणि मोहिते 124. सायगावमध्ये काळे 417, मोहिते 170. सायगावच्या दुसऱ्या बूथवरती काळे 317, मोहिते फक्त 84. साबुर्डीमध्ये काळे 547 आणि मोहिते फक्त 146. त्यानंतर वाशेरेच्या 2 बूथवरती काळे अनुक्रमे 317, 433, मोहिते 267, 189. त्याच्यानंतर अवदरच्या 2 बूथवरती काळे अनुक्रमे 337 आणि 338, मोहिते फक्त 144 आणि फक्त 75. त्याच्यानंतर आडगावमध्ये काळे 359, मोहिते 138. सुप्यामध्ये काळे 355 आणि मोहिते 356. कोहिंडे खुर्द अख्तुलीमध्ये काळे 107, मोहिते 123. औंढेमध्ये काळे 327, मोहिते 163. आंबोली खरवलीमध्ये काळे 388, मोहिते 275. आंबोलीमध्ये काळे 215, मोहिते 100. आंबोमध्ये काळे 146 आणि मोहिते 131. गडद वेल्हावळेमध्ये काळे 369 आणि मोहिते 319. वाघूमध्ये काळे 174, मोहिते 182. टेकवडीमध्ये काळे 178, मोहिते 63. कोळीमध्ये काळे 472, मोहिते 240. अनावळे कासारीमध्ये काळे 270, मोहिते 95. पाळूमध्ये काळे 436, मोहिते 113. तोरणे बुद्रुक पराळेमध्ये काळे 264, मोहिते 181. पराळेमध्ये काळे 175, मोहिते 77. हेद्रुजमध्ये काळे 523, मोहिते फक्त 65. तळवडेमध्ये काळे 295, मोहिते 104. कोहिंडे बुद्रुकमध्ये काळे 460, मोहिते 112. कोहिंडे बुद्रुकमध्ये दुसऱ्या बूथवरती काळे 399, मोहिते 245. गारगोटवाडीमध्ये काळे 564, मोहिते 182. कडूस रानमाळामध्ये काळे 603, मोहिते 268. त्याच्यानंतर कडूस पानमनवाडीच्या 2 बूथवरती काळे अनुक्रमे 408 आणि 118, मोहिते 323 आणि 181.
त्याच्यानंतर कडूस धायबर वस्तीमध्ये काळे 500 आणि मोहिते 104. कडूसच्याच पुढच्या 4 बूथवरती काळे अनुक्रमे 287, 244, 375, 365 आणि मोहिते 167, 194, 116 आणि 345. त्याच्यानंतर आगरमाता कडूसमध्ये काळे 436, मोहिते 162. कडूसमध्येच पुढच्या बूथवरती काळे 634, मोहिते फक्त 89. त्यानंतर दोंदेमध्ये काळे 533, मोहिते 206. दोंदेच्या दुसऱ्या बूथवरती काळे 372, मोहिते 117. दोंदेच्या तिसऱ्या बूथवरती काळे 340, मोहिते 211. दोंदेच्या चौथ्या बूथवरती काळे 691, मोहिते 66. पांगरीमध्ये हे काळेंचं गावाचा परिसर आहे, जे निवडून आलेले आहेत बाबाजी काळे त्यांच्या. तर पांगरीमध्ये काळे 403 आणि मोहिते फक्त 72. काळेची वाडी या बाबाजी काळेंच्या गावात काळेंना 624, मोहिते फक्त 90. कोहिनकरवाडीमध्ये काळे 572, मोहिते 149. सातकर स्थळचे हे 4 बूथ आहेत. त्याच्यामध्ये सातकर स्थळच्या 4 बूथवरती अनुक्रमे काळेंना 252, 356, 246, 188 अशी मतं आहेत. आणि तिथंच मोहितेंना फक्त 149, 194, 287, 306, 182 अशी मतं पडलेली आहेत. त्याच्यानंतर पाडळीमध्ये काळेंना 523 आणि मोहितेंना फक्त 102 मतं आहेत. जैदवाडीमध्ये काळेंना 504, मोहिते 183. सांडभरवाडीच्या 3 बूथवरती काळेंना मोठं मताधिक्य दिसतंय. सांडभरवाडीच्या 3 बूथवरती काळेंना 549, 488 आणि 416 अशी मतं पडली. तर तिथंच मोहितेंना अनुक्रमे 263, 297, 278 म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक जास्त लीड या गावांमध्ये काळेंना मिळालेलं दिसते. त्याच्यानंतर गुळाणीमध्ये काळेंना 428, मोहितेंना 190. दुसऱ्या गुळाणीच्या बूथवरती काळेंना 471, मोहितेंना 189. चिंचबाईवाडीमध्ये काळेंना 391, मोहितेंना 95. जवळके बुद्रुकच्या 2 बूथवरती काळेंना अनुक्रमे 264 आणि 483, मोहितेंना फक्त 183 आणि एका ठिकाणी फक्त 56 मतं मिळाली आहेत. वावगावच्या 3 बूथवरती काळेंना 325, 252, 569 अशी मतं मिळालेली दिसत आहेत. तर वापगावमध्येच मोहितेंना फक्त 234, 131, 298 अशी मतं मिळालेली दिसत आहेत. गाडकवाडीमध्ये काळेंना 353, मोहितेंना 112. त्याच्यानंतर चौधरवाडीमध्ये काळे 296, मोहिते 64. वरुडेमध्ये काळे 344, मोहिते 205. वरुडेच्या दुसऱ्या बूथवरती काळे 348, मोहिते 305. पूरमध्ये काळे 536, मोहिते 201. गोसासी काळे 329, मोहिते 154. गोसासी काळे 462, मोहिते 79. वाकळवाडीमध्ये काळे 654, मोहिते 152. जवळके खुर्दमध्ये काळे 756, मोहिते फक्त 103. इथं खूप मोठा फरक दिसतोय. जवळके खुर्द. वरची भांबरवाडीच्या 2 बूथवरती काळेंना 468 आणि 428 अशी मतं आहेत. तिथंच मोहितेंना 196 आणि 105 अशी मतं आहेत. वरची भांबरवाडीमध्ये काळे 428, मोहिते 105. जरीवाडीमध्ये काळे 364, मोहिते 139. राजगुरुनगरचे हे सगळे जे बूथ दिसत आहेत, राजगुरुनगर, थिगळस्थळ. तर इथं बघू, राजगुरुनगरमध्ये वेगवेगळे बूथ मला वाटतं 138 ते 157 त्या बूथवरती काळे 233, मोहिते 364. काळे 297, मोहिते 284. काळे 287, मोहिते 402. काळे 241, मोहिते 328. काळे 271, मोहिते 333. काळे 292, मोहिते 321. काळे 311, मोहिते 371. काळे 241, मोहिते 236. काळे 359, मोहिते 330. काळे 292, मोहिते 311. काळे 269, मोहिते 244. काळे 290, मोहिते 386. काळे 253, मोहिते 337. काळे 131, मोहिते 184. काळे 228. राजगुरुनगर थिगळ स्थळ सुरू झाले.
काळे 228, मोहिते 305, काळे 307, मोहिते 281, काळे 385, मोहिते 324, काळे 317, मोहिते 233, काळे 174, मोहिते 337. राजगुरुनगरचं शेवटच्या बूथवरती काळे 291, मोहिते 329. म्हणजे राजगुरुनगरमध्ये काही प्रमाणात मोहितेंना मतं मिळाली आहेत बऱ्यापैकी. त्याच्यानंतर ढोरेवाडीमध्ये काळे 371, मोहिते 269. ढोरेवाडीमध्ये पुढच्या बूथवरती काळे 458, मोहिते 107 फक्त. त्याच्यानंतर टाकळकरवाडी आली. त्याच्यानंतर टाकळकरवाडीमध्ये काळे 349, मोहिते 122. त्याच्यानंतर टाकळकरवाडीच्या पुढच्या बूथवरती काळे 507, मोहिते 123. राक्षवाडीच्या 4 बूथवरती काळ्यांना अनुक्रमे 407, 270, 299, 284, 369 अशी मतं आहेत. आणि तिथंच मोहितेंना 401, 159, 244, 197, 310 अशी मतं दिसतात. चांडोलीतर्फे खेडमध्ये काळ्यांना 508, मोहितेंना 306. चांडोलीतर्फे खेडच्या पुढच्या बूथवरती काळ्यांना 358, मोहितेंना 259. वडगाव पाटोळे इथं काळ्यांना 497, मोहितेंना फक्त 270 आहेत. वडगावच्या पुढच्या बूथवरती काळ्यांना 387, मोहितेंना 211 मतं आहेत. केवळीच्या 2 बूथवरती काळ्यांना प्रत्येकी 315, 617 आणि तिथंच मोहितेंना 109, 146. कुरकुंडीमध्ये काळ्यांना मोठं मताधिक्य दिसतंय, 545 काळे आणि 207 फक्त मोहिते. कुरकुंडी कोरेगाव बुद्रुकमध्ये काळ्यांना 645, मोहिते 159. कोळीच्या 2 बूथवरती काळ्यांना प्रत्येकी 556, 404 आणि मोहितेंना 190, 153. पाईटमध्ये काळ्यांना 544 आणि मोहितेंना 241 अशी मतं मिळाली आहेत. पाईटच्याच पुढच्या 2 बूथवरती काळ्यांना प्रत्येकी 342, 460, मोहितेंना 129, 221. रौंदळवाडीमध्ये काळ्यांना 512, मोहितेंना 135. अहिरेमध्ये काळ्यांना 340, मोहितेंना 60. वहागावमध्ये काळे 339, मोहिते 148. देशमुखवाडीमध्ये काळे 250, मोहिते 261. शिवेमध्ये काळे 327, 120. शिवेच्या पुढच्या बूथवरती काळे 347, मोहिते 138. करंजविहिरेमध्ये काळे 404, मोहिते 82. करंजविहिरेच्या पुढच्या बूथवरती काळे 679, मोहिते फक्त 55. धामणेमध्ये काळे 526, मोहिते 139. आसखेड बुद्रुकमध्ये 475 काळे आणि 175 मोहिते. आसखेड खुर्दमध्ये काळे 276, मोहिते 339. त्याच्यानंतर शेलूच्या 2 बूथवरती काळे प्रत्येकी 391, 427, मोहिते फक्त 175 आणि 116. कोरेगाव बुद्रुकमध्ये काळे 652, मोहिते 210. कोरेगाव खुर्दच्या पुढच्या 2 बूथवरती काळे 443 आणि 309, मोहिते 163 आणि 38. चांदोसच्या 2 बूथवरती काळे 450, 390 आणि मोहिते 85 आणि 86. पिंपरी बुद्रुकच्या 3 बूथवरती काळ्यांना प्रत्येकी 401, 279 आणि 696. तिथंच मोहितेंना 209, 67 आणि 208 मतं दिसत आहेत. शिरोलीच्या 3 बूथवरती काळ्यांना 321, 670 आणि 773 मतं आहेत आणि तिथं मोहितेंना फक्त 248, 185, 171 अशी मतं दिसत आहेत. खरपुडी खुर्दमध्ये काळे 575, मोहिते 148. होलेवाडीमध्ये काळे 501, मोहिते 217. होलेवाडीच्या पुढच्या बूथवरती काळे 397, मोहिते 202. मांजरेवाडीमध्ये काळे 339, मोहिते 129. मांजरेवाडीच्या पुढच्या बूथवरती काळे 704, मोहिते 150. खरपुडी बुद्रुकच्या 4 बूथवरती काळ्यांना अनुक्रमे 376, 251, 372, 367 अशी मतं आहेत आणि मोहितेंना जवळजवळ निम्म्यांनी कमी मतं दिसत आहेत. काही ठिकाणी मोहितेंना 215, 129, 120, 61 अशी मतं आहेत. रेटवडीच्या 3 बूथवरती काळ्यांना 500पेक्षा अधिक मतं दिसत आहेत. 572, 549, 584 आणि मोहितेंना फक्त निम्मी मतं आहेत. तिथं 252, 252 आणि 251 अशी मतं दिसत आहेत. कनेरसरच्या 4 बूथवरती काळ्यांना 286, 356, 135 आणि 339. तर तिथंच मोहितेंना 448, 292, 141 आणि 379 अशी मतं दिसते. चिंचोशीच्या एका बूथवरती काळ्यांना 332, मोहितेंना 313.
काळेंना 475 आणि मोहितेंना 267. दावडीच्या 3 बूथवरती काळेंना कशी मत आहे, काळे आणि मोहितेंना कशी मत आहेत बघूया. दावडी काळे 420, मोहिते 327. दावडी काळे 443, मोहिते 371 आणि दावडीतल्या तिसऱ्या बूथवरती काळे 465 आणि मोहिते 262. दावडीतच पुढच्या बूथवरती काळे 576, मोहिते 276. निमगावमध्ये काळे 630 आणि मोहिते फक्त 347. निमगावच्या पुढच्या बूथवरती काळे 441, मोहिते 163. निमगावमध्येच काळे 435 आणि मोहिते 231. वाकी खुर्दमध्ये काळे 344, मोहिते 181. वाकी खुर्दमध्येच काळे 457, मोहिते 416. गारगोटवाडी शिवार वाकी बुद्रुकमध्ये काळे 679, मोहिते 232. वाकी बुद्रुक काळे 813, मोहिते 288. संतोषनगर वाकी बुद्रुक काळे 480, दिलीप मोहिते 166. त्याच्यानंतर तिथंच संतोषनगर वाकी बुद्रुकमध्ये काळे 435, मोहिते 266. बिरदवडीमध्ये काळे 551, मोहिते 355. गोनवडीमध्ये काळे 185, मोहिते 166. रोहकलमध्ये काळे 698, मोहिते 409. आंबेठाणमध्ये काळे 577, मोहिते 391. आंबेठाणमध्येच पुढच्या बूथवरती काळे 332, मोहिते 232. बोरदारामध्ये काळे 559, मोहिते 188. वराळे गावामध्ये काळे 305 आणि मोहिते 340. वासोलीमध्ये काळे 424 आणि मोहिते 256. शिंद्यामध्ये काळे 328, मोहिते 244. शिंदेच्याच पुढच्या बूथवरती काळे 253, मोहिते 209. सावरदरीमध्ये काळे 601, मोहिते 288. भांबोलीमध्ये काळे 441, मोहिते 134. खालोंबरेच्या 2 बूथ आहेत. खालोंबऱ्यामध्ये एका बूथवरती काळेंना 473, मोहितेंना 313. खालोंबरेतच काळेंना पुढच्या बूथवरती 454, मोहितेंना 186. महाळुंगेच्या 3 बूथवरती काय परिस्थिती बघू. महाळुंगेच्या 3 बूथपैकी 3 बूथमध्ये पहिल्या बूथवरती काळे 513, मोहिते 279. काळे 482, मोहिते 125. काळे 653, मोहिते 285. खराबवाडीमध्ये बघू. खराबवाडीमध्ये काळे 360, मोहिते 323. खराबवाडीतच पुढच्या बूथवरती काळे 490, मोहिते 426. खराबवाडीत पुढच्या बूथवरती काळे 351, मोहिते 261. खराबवाडीत पुढच्या बूथवरती काळे 424, मोहिते 230. खराबवाडीतच काळे 163, मोहिते 165. त्याच्यानंतर नाणेकरवाडीमध्ये काळे 518, मोहिते 539. नाणेकरवाडीतच 556, काळे 246, 263 मोहिते. नाणेकरवाडीमध्येच पुढच्या बूथवरती काळे 556, मोहिते 430. चाकणचे बरेच बूथ येते. आता चाकणच्या सगळ्या परिसरातले आपण बूथ बघूया. चाकण पहिल्या बूथवरती काळे 240, मोहिते 274. चाकण जित्राईमळा काळे 533, मोहिते 375. चाकण जित्राईमळा काळे 138, मोहिते 129. चाकण जित्राईमळा काळे 511, मोहिते 408. चाकण जित्राईमळाचाच पुढचा बूथ काळे 455, मोहिते 408. चाकण रानुबाई मळा काळे 563, मोहिते 436. त्याच्यानंतर चाकणचेच पुढचे सगळे बूथ आहेत. त्याच्यामध्ये चाकणचे हे सगळे बूथ आहेत, पुढचे बरेच बूथ आहेत. तर त्या चाकणच्या बूथचे आकडेवारी आपण उमेदवार न्याय बघू. चाकणमध्ये काळे 409, मोहिते 467. काळे 417, मोहिते 366. काळे 440, मोहिते 511. काळे 364, मोहिते 303. काळे 254, मोहिते 296. काळे 401, मोहिते 488. काळे 540, मोहिते 307. काळे 327, मोहिते 347. काळे 499, मोहिते 401. काळे 437, मोहिते 461. काळे 338, मोहिते 372. काळे 321, मोहिते 440. चाकणचेच पुढचे बूथ आहेत अजून. चाकणच्या या पुढच्या बूथवरती काळे 283, मोहिते 361.
काळे 218 मोहिते 354, काळे 315 मोहिते 383, काळे 347 मोहिते 478, काळे 271 मोहिते 515, काळे 163 मोहिते 298. यानंतर चाकण आगरवाडीमध्ये काळे 289 मोहिते 425, चाकण राक्षेवाडीमध्ये काळे 299 मोहिते 255. मेदनकरवाडीचे हे पुढचे बूथ आहेत सगळे. मेदनकरवाडीमध्ये बघूया 4-5 बूथ दिसतात. मेदनकरवाडी काळे 502 मोहिते 279, काळे 488 मोहिते 503, काळे 486 मोहिते 468, काळे 447 मोहिते 531, काळे 397 मोहिते 435, काळे 420 मोहिते 373. त्याच्यानंतर पुढचे जे गट आहेत ते कडाचीवाडीमध्ये काळे 337 मोहिते 241, कडाचीवाडीतच पुढच्या बूथवरती काळे 338 मोहिते 270, कडाचीवाडीच्या पुढच्या बूथवरती काळे 307 मोहिते 287, काळे 307 परत पुढच्या बूथवरती आणि मोहिते 234. राशीच्या 3 बूथवरती काळ्यांना अनुक्रमे 451, 485 आणि 328 मतं आहेत. आणि त्याच बूथवरती मोहितेंना 480, 175, 381 अशी मतं दिसत आहेत. भोसेच्या 3 बूथवरती काय मतदान झाले बघूया. भोसेच्या 3 बूथवरती काळ्यांना पहिल्या बूथवरती 567, मोहितेंना 377, भोसे त्याच्याच पुढच्या बूथवरती काळ्यांना 338, मोहितेंना 136, भोशामध्येच काळ्यांना 507, मोहितेंना 293 आणि भोसेच्या शेवटच्या बूथवरती काळ्यांना 425, मोहितेंना 235 मतं आहेत. काळूसचे जे 2 बूथ आहेत तिथं बघूया काय परिस्थिती आहे. काळूसचे 4 बूथ दिसत आहेत, 5 काळूस, पोटवडे वस्ती वगैरे. काळूसच्या एका बूथवरती मोहितेंना 591 मतं आहेत. माफ करा, काळूसच्या एका बूथवरती काळ्यांना 591 मतं आहेत, मोहितेंना 295. काळूसलाच काळे 662, मोहिते 276, काळे 598, मोहिते 337. पवळेवाडी काळूसमध्ये काळेंना 615 आणि मोहितेंना 278. काळूसच्याच पुढच्या बूथवरती काळे 275, मोहिते 192. शेलगावमध्ये काळेंना 331, मोहितेंना 505. आता हा जो परिसर आहे हा सगळा मोहितेंचा जन्मगाव असलेला परिसर आहे. तर ते शेलगावमध्ये काळेंना 331, मोहितेंना 505. पिंपळगाव दौंडकरवाडी परिसरात काळेंना 393, मोहितेंना 442. पिंपळवाडीतर्फे खेडमध्ये काळेंना 168, मोहितेंना 302. खेड दौंडकरवाडीमध्ये काळेंना 384, मोहितेंना 572. पिंपळगावतर्फे खेडमध्ये काळेंना 352, मोहितेंना 352 मतं आहेत. त्यानंतर पिंपळगाव मोहितेवाडीमध्ये काळेंना 269, मोहितेंना 654. त्यानंतर पिंपळगाव मोहितेवाडीमध्ये काळेंना 205, मोहितेंना 460. बहुळमध्ये मात्र काळेंना 556 आणि मोहितेंना 283. बहुळच्या पुढच्या बूथवरती काळेंना 536, मोहिते 343. बहुळमध्येच पुढच्या बूथवरती काळे 270, मोहिते 252. साबळेवाडीमध्ये काळे 364 आणि मोहिते 311. सिद्धेगावांमध्ये काळे 254 आणि मोहिते 315. कोयळेतर्फे चाकणचे हे पुढचे 4 बूथ दिसत आहेत. कोयळेतर्फे चाकणमध्ये अनुक्रमे काळेंना 350, 286, 323 आणि 54 आहेत. तर तिथंच मोहितेंना 188, 84, 135, 249 अशी मतं मिळाली. तिथं सुद्धा काळेंना आघाडी दिसते. त्यानंतर पुढच्या बूथवरती कोयळेतर्फे चाकण इथं 400 काळे आणि 179 मोहिते. वडगाव घेणंमध्ये काळेंना 348 आणि मोहिते 542. वडगाव घेणंच्याच पुढच्या बूथवरती काळेंना 652, मोहितेंना 340. आता कुरुळीचे पुढचे 4 बूथ आहेत. त्या कुरुळीमध्ये बघूया. कुरुळीत 298 काळे, 262 मोहिते, 274 काळे, 286 मोहिते, 410 काळे, 335 मोहिते, 372 काळे, 318 मोहिते, 551 काळे आणि 363 मोहिते. निघोजाचे हे 3 बूथ दिसत आहेत. निघोजाच्या 3 बूथवरती काळेंना आणि मोहितेंना काय मत आहेत बघूया. निघोजामध्ये काळे 610, मोहिते 469,
काळे 650, मोहिते 390, काळे 587 आणि मोहिते 443. येलवाडीचे पुढचे 3 बूथ दिसत आहेत. येलवाडीच्या 3 बूथवरती काळेंना 505, मोहितेंना 599, काळेंना 249, मोहितेंना 369, काळेंना 227, मोहितेंना 458. सांगुर्डीमध्ये काळे 467, मोहिते 426, कानेवाडीतर्फे चाकणमध्ये काळे 318, मोहिते 328, मोईमध्ये काळे 516, मोहिते 358, मोईच्या पुढच्या बूथवरती काळे 495, मोहिते 350, चिंबळीमध्ये काळे 553 आणि मोहिते 415, चिंबळीतच पुढच्या बूथवरती काळे 479, मोहिते 584, चिंबळीतच पुढच्या बूथवरती काळे 451, मोहिते 311, चिंबळीतच पुन्हा काळे 321, मोहिते 337. केळगावमध्ये काळे 479, मोहिते 444, केळगावमध्ये काळे 608, मोहिते 404. आळंदी परिसरातले पुढचे 7-8 बूथ दिसतात. त्या आळंदीमध्ये काय परिस्थिती ती बघूया आपण आता एकदा. आळंदीमध्ये काळे 224, मोहिते 330, काळे 296, मोहिते 296, काळे 318, मोहिते 384, काळे 234, मोहिते 254, काळे 239, मोहिते 484, काळे 183, मोहिते 304, काळे 256, मोहिते 473, काळे 225, मोहिते 300, काळे 263, मोहिते 300, काळे 211, मोहिते 272, काळे 297, मोहिते 396, काळे 248, मोहिते 328, काळे 315, मोहिते 427, काळे 230, मोहिते 214, काळे 276, मोहिते 227, काळे 234, मोहिते 150, काळे 342, मोहिते 381. म्हणजे आळंदी परिसरात आळंदी देवाची इथं जे मतदान झाले तिथं बऱ्यापैकी मोहितेंना आघाडी आहे असं दिसतंय. चरोली बुद्रुकमध्ये काळेंना 376, मोहितेंना 299. चरोली बुद्रुकचे पुढचे सगळे बूथ दिसत आहेत, भरपूर आहेत. चरोली बुद्रुकमध्ये काळे 376, मोहिते 299, काळे 303, मोहिते 257, काळे 350, मोहिते 320, काळे 329, काळे 329, मोहिते 282, काळे 261, मोहिते 259, काळे 230, मोहिते 228. चरोली बुद्रुकचा पुढचा अजून एक बूथ जो आहे त्याच्यावरती काळे 228 आणि मोहिते 305. चरोली खुर्दचे 4 बूथ आहेत. त्या चरोली खुर्दच्या 4 बूथवरती कुणाला किती मतदान झालं बघू. चरोली खुर्द काळे 462, मोहिते 533, काळे 393, मोहिते 629, काळे 423, मोहिते 547 आणि चरोली खुर्दच्या शेवटच्या बूथवरती काळे 399, मोहिते 581. ओके. धानोरेमध्ये धानोरेचे 2 बूथ दिसतात. धानोरेमध्ये काळे 488, मोहिते 397, धानोरेमध्ये एका बूथवर पुढच्या बूथवरती काळे 271, मोहिते 238. सोळूचे 2 बूथ दिसतात. सोळूमध्ये काळे 273, मोहिते 349, सोळूमध्ये काळे 414, मोहिते 387. मरकळचे 5 बूथ दिसतात. तर मरकळमध्ये काय बघूयात. मरकळमध्ये काळे 381, मोहिते 271, मरकळचाच पुढचा बूथ आहे त्याच्यावरती काळे 367, मोहिते 254, काळे 304, मोहिते 252, काळे 333, मोहिते 256, काळे 260, मोहिते 148 आणि मरकळच्या शेवटच्या बूथवरती काळे 490 आणि मोहिते 252. पिंपळगावतर्फे चाकणमध्ये काळे 253, मोहिते 242, गोलेगावमध्ये काळे 215, मोहिते 244 आणि गोलेगावमध्येच काळे 339 आणि मोहिते 376 वोटिंग झालेले. 378चं जे काउंटिंग आहे ते व्हीव्हीपॅटमध्ये झाले. व्हीव्हीपॅटमध्ये काय मतदान झाले ते इथं दर्शवण्यात आले 178. तर त्याच्यामध्ये काळेंना 473 आणि मोहितेंना 188 मतं दिसत आहेत. अशा पद्धतीने या सगळ्या गावांमध्ये मिळून काळेंना 1,50,152 मतं, तर दिलीप मोहिते यांना 98,409 मतं मिळाली आहेत. अशी ही सगळी गावनिहाय आकडेवारी आहे. आळंदी परिसरातून मोहितेंनी जे खूप मोठं लीड बाबाजी काळेंनी घेतलं होतं ते काही प्रमाणात कमी केले असं या आकडेवारीवरून दिसून येते.
कंपनीत वेळेवर कामास येण्यास सांगितल्यानं कामगाराने एका शिवीगाळ आणि दमदाटी करत हेल्मेट न पोटावर आणि डोक्यावर जबर मारहाण केली आहे. कानावर मार बसल्याने कानातून रक्त येऊ लागलं होतं. चाकण MIDCतील निघोचे तालुका खेड या गावाच्या हद्दीतील निर्मल पॉली प्लास्टिक इंडस्ट्रीज कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर हा प्रकार घडलाय. मयूर हनुमंत शिर्के वय वर्ष 30 राहणार हिवरे कुंभार तालुका शिरूर यांनी या प्रकरणी महाळुंगे इंगळे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून गणपत कुशाल लांडे वय वर्ष 26 राहणार चिखली तालुका हवेली याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. जनावरांची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या दोघांवर चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. चाकण येथे ग्रीन इस्टेट जवळ शनिवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. निलेश रमेश शहाणे वय वर्ष 24 यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी बाळू रमेश शहाणे वय वर्ष 29 राहणार पारगाव तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर आणि भाऊ नानासाहेब साठे वय वर्ष 21 राहणार पेळगाव तालुका परांडा जिल्हा धाराशिव यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले. राज्यात महायुतीची सत्ता येणार असल्याची खात्री झाल्यानंतर चाकणमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो. हमारा नेता कैसा हो, देवा भाऊ जैसा हो. मुख्यमंत्री कैसा हो, देवा भाऊ जैसा हो. महाराष्ट्र का मुख्यमंत्री कैसा हो, देवा भाऊ जैसा हो. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. भारत माता की जय. चाकणमधील माळआळी भागात कालाष्टमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि अन्नप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. माझं नाव गणेश राऊत. हे मंदिर माळआळी चाकण येथे आहे आणि हा उत्सव नाथांची सेवा आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व चाकणकर ग्रामस्थ करत आहोत. चाकणकर उत्सव कमिटी, चाकण उत्सव कमिटी आणि चाकणकर ग्रामस्थांच्या वतीने ही महाराजांची जयंती साजरी दरवर्षी आम्ही करत आहोत. त्याप्रमाणे याही वर्षी त्यांची सेवा म्हणून आम्ही ही जयंती साजरी करत आहोत. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात दणदणीत विजयानंतर रविवारी 24 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना आमदार बाबाजी काळे यांनी तालुक्यातील विकासासाठी कटिबद्ध असणार असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं. विजय आणि आनंद म्हणजे दोन्ही पण आणि जबाबदारी या तिन्ही गोष्टीचा सांगड घालून मला काम करायचंय. प्रथमतः एवढा मोठा विजय झाला की 15 वर्ष सत्ताधारी असणाऱ्या विरोधकाला एवढी मोठी त्यांच्याकडे धनशक्ती असताना माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ज्यावेळेस तालुक्यातील सर्व घटकातील लोक न्याय देतात आणि तो न्याय मतातून त्यांनी ज्यावेळेस 1.5 लाख मतं मला मिळाली त्यावेळेस मला लक्षात आलं की ही जबाबदारी खूप मोठी आहे. परंतु ती पेलवण्यासाठी मी नक्की सज्ज आहे. आणि जरी वर महाविकास आघाडीचं सरकार नसलं तरी महायुतीचं जरी सरकार असलं तरी सगळ्या गोष्टीचा समन्वय साधण्याचं स्किल माझ्यात आहे. वेळप्रसंगी चांगल्या स्किलनी संघर्षातून परंतु मी ही जबाबदारी नक्की कुणावर अन्याय होऊ देणार नाही, कुणाला नाराज पण होऊ देणार नाही आणि या तालुक्याचे प्रलंबित प्रश्न नक्की पूर्णपणे सोडवण्याचा कटिबद्ध प्रयत्न करेल. तशा स्वरूपाचा माझ्या समोर जे व्हिजन आहे, आराखडा आहे त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने मी ते नक्की करेन. वाहतुकीचे प्रश्न तर इच्छा असेल तर मार्ग दिसेल. आम्ही नक्की सांगितले की 6 महिन्याच्या आत कुठंच म्हणजे जे वाहतुकीचे प्रश्न आहे पुणे नाशिक रोड किंवा तळेगाव शिक्रापूर या रोडवरचे प्रश्न तर प्रथमतः या ठिकाणी 6 महिन्यात मग ते मोठी कामच झालं पाहिजे असे काय नाही. व्यवस्थित जर नियोजन केलं ट्रॅफिकचं किंवा ह्या सगळ्या गोष्टी तर त्या सुटू शकतात. तो पण प्रश्न सुटेल आणि इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे इंद्रायणीच्या प्रदूषणाचा तो मोठा प्रश्न आहे. पण मी सांगितलं मी माऊलींना मानणारा माणूस आहे. एखाद्या वेळेस आतापर्यंत कोणाच्या हातून ते घडलं नसेल पण माऊलींना ते माझ्या हातूनच जर करून घ्यायचं असेल तर मी त्यासाठी जेवढं काम करावं लागेल, जेवढा वेळ द्यावा लागेल, संघर्ष करावा लागेल तेवढा सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी करेल. पण ते पूर्वी जसं तीर्थ म्हणजे वारकरी घ्यायचे पूर्वत तशी परिस्थिती इंद्रायणीला आणण्याचा प्रयत्न माझा राहील.
तीर्थक्षेत्र अलंकापुरीत राज्यातील वारकरी पायी दिंड्या दाखल होत आहेत. खेड तालुक्यात आलेल्या दिंड्यांचे खेड तालुक्यात ठिकठिकाणी स्वागत होत आहे. या दिंड्यांच्या चहा, नाश्ता आणि अन्नप्रसादाची सोय केली जात आहे. खेड तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीचा सामना नूतन आमदार बाबाजी काळे यांना आपल्या आमदारकीच्या पहिल्याच दिवशी करावा लागला. वाहतूक कोंडीत अडकून पडलेल्या काळे यांना चक्क दुचाकीवरून विवाहस्थळी पोहोचावे लागले. केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करून या भागातील रस्त्यांची कामे मार्गी लावण्याचे दिव्य नूतन आमदार काळे यांना पार करावे लागणार आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.